उद्धव ठाकरे गुट के सांसद संजय राउत ने संदेह जताया है कि भारत और पाकिस्तान के बीच युद्ध की स्थिति में अमेरिका के हस्तक्षेप के पीछे कोई बड़ी साजिश है। इतना ही नहीं, ऑपरेशन सिंदूर महिलाओं के वोट हासिल करने के लिए चलाया गया था, जो फिर पहलगाम में वे 6 आतंकवादी कहाँ छिपे थे। उन्होंने यह प्रश्न भी उठाया। वे मुंबई में मीडिया से बात कर रहे थे की लोकांच्या या भावना आहेत। तुम्ही लाहोर कराचीवरती तिरंगा फडकवण्याची भाषा केली होती ना, आणि आज तिथे आमच्या विरुद्ध विजयाचे मोर्चे निघतायत। एक भारतीय म्हणून आम्हाला दुःख होणारच। पण राऊतसाहेब, दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा होण्याआधीच ट्रम्प हे ट्विटरच्या माध्यमातून हाच तर सगळ्यात मोठा घोटाळा आहे ना, घोळ आहे। या देशाला माहित नाही, या देशाच्या प्रमुख नेतृत्वाला माहित नाही, इतर कदाचित डिफेन्स मिनिस्टरला माहित नसेल, आणि ट्रम्प तिथून अमेरिकेतून सांगतात युद्ध संपलंय म्हणून। तुम्ही किती लोकांना कोणत्या पद्धतीने अंधारात ठेवलेलं आहे हे हळूहळू उघड होत आहे। आणि हा पडद्यामागे अंधारात नक्की काय सौदा झाला हे सुद्धा आता आम्हाला समजून घ्यावं लागेल। त्यासाठी विशेष अधिवेशन पाहिजे। पण राऊतसाहेब, यात तुम्हाला आश्चर्य वाटत नाही का की 24 तासाआधी अमेरिका असं म्हणतं की आम्ही या तणावामध्ये कुठलाही हस्तक्षेप करणार नाही, आणि 24 तास उलटत नाही तोपर्यंत ट्रम्प हे युद्धविरामाची हा घोषणा अत्यंत गंभीर मुद्दा आहे की 24 तास आधी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री किंवा व्हाईस प्रेसिडेंट व्हान्स त्या सांगतात भारत आणि अमेरिका आम्हाला दोघे सारखे आहेत, समान अंतरावरती आहेत, आमच्या दोघांचे संबंध चांगले आहेत, त्यांच्या युद्धाशी आमचं काही घेणं देणं नाही, त्यांचा प्रश्न ते सोडवतील। हे व्हाईस प्रेसिडेंट व्हान्स आणि त्यांच्या ज्या स्टेट सेक्रेटरी आहेत त्या सांगतायत। आणि त्यानंतर पुढल्या 24 तासामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प हा युद्धबंदीची घोषणा करतो। हा काय प्रकार आहे? हाच तर एक फार मोठा पडद्यामागे काय घडलाय सौदा हे या देशाला कळायला पाहिजे। तुम्ही प्रश्न उपस्थित केला की 6 दहशतवाद्यांचं काय झालं ज्यांनी पहलगाम हल्ला केला। ऑपरेशन सिंदूर जर सुरू असेल खरोखर, तर त्या ऑपरेशन सिंदूरचं पहिलं टार्गेट ते 6 दहशतवादी पाहिजे, ज्यांनी आमच्या 26 बहिणींचं कुंकू पुसलं आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरची कल्पना तुम्हाला सुचली ना, महिलांची मतं मिळावीत म्हणून किंवा महिलांची सहानुभूती मिळावी म्हणून। करेक्ट। मग ते 6 अतिरेकी कुठे गायब झाले? ते देशाच्या बाहेर तर गेले नाहीयेत। एवढी तुमची कडक बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, सैन्य आहे, युद्ध सुरू आहे, मग गेले कुठे? मग काय अपयश कुठे आहे तुम्हाला नक्की? आणि ह्याची जबाबदारी अमित शहाची। पण राऊतसाहेब, एकूण हे सगळं जे प्रकरण आहे त्या आता असंही एक महत्व विश्लेषण व्यक्त झालेलं आहे की देशातले काही अनेक महत्वाचे संवेदनशील विषयही या सगळ्या घडामोडींच्या निमित्तानं बाजूला मांडले। आता युद्ध काळामध्ये इतर विषयांकडे कोणी चर्चा करत नाही। अनेक प्रश्न आहेत या देशामध्ये, महागाईपासून भ्रष्टाचारापर्यंत वेगळे विषय आहेत। पण आता युद्ध सुरू असल्यावर या विषयावरती लक्ष दिलं जात नाही। राज्यातल्या राजकारणाचा विषय आहे। पुन्हा एकदा अजित पवार, शरद पवार आणि आता देवेंद्र फडणवीस एकत्र एका मंचावर आज येत आहेत। सहकार क्षेत्र संबंधित एक चर्चासत्र आहे, त्यामध्ये पुन्हा एकदा 2 पवार एकत्र पाहायला। भारत पाकिस्तानमध्ये चर्चा होऊ शकते। भारत पाकिस्तानमध्ये आज चर्चा आहे ना, प्रेसिडेंट ट्रम्प आणि मोदी मध्ये चर्चा होऊ शकते। प्रेसिडेंट ट्रम्प आमच्याकडे हस्तक्षेप करू शकतात, तर ही फार लहान गोष्ट आहे आमच्यासाठी। शरद पवार असतील, देवेंद्र फडणवीस, अजित पवार असतील, बरं का, हे ट्राय पार्टी अग्रीमेंट काय आहे बघावं लागेल। नाही पण साहेब, जर असं असेल की 2 अशा देशांमध्ये चर्चा होते आहे, तर या निमित्तानं शिवसेनेमधला जो तणाव आहे आमच्याकडे अजिबात तणाव, आमच्याकडे काही तणाव नाही। आमच्या पक्षाचे प्रेसिडेंट हे खंबीर आहेत। आमच्या पक्षाचे प्रेसिडेंट हे आमचे सरपंच आहेत राजकारणातले, त्याच्यामुळे आम्ही त्यांचे आदेश पाळतो आणि असे कोणतेही चुकीचे निर्णय आणि उद्योग ते करत नाही। पवार गेल्या काही दिवसांपासून टाळायचे, मागील काही दिवसांपासून टाळायचे अजित पवारांसोबत स्टेज शेअर करणं, मात्र ज्या चर्चा पाहायला मिळाल्या मागील पाकिस्तानला आपण टाळत होतो, युद्धाचीच भाषा केली होती ना, जिल्हा या मुर्दा आर पार, तुम्ही राहाल किंवा आम्ही राहाल। आता टेबलावरती बसले आहेत, भारताला धक्का बसलाय।
आम्हाला असं वाटलं की लाहोर, कराची, इस्लामाबाद, रावळपिंडीवरती आता आम्ही झेंडा फडकवून येतोच आहोत ना. तसंच आम्हाला मधल्या काळामध्ये शरद पवार साहेबांविषयी आणि सुप्रिया सुळेंविषयी वाटलं होतं की आता संघर्ष परत सुरू राहील. आमचाही संघर्ष सुरू आहे. पण दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळामध्ये माननीय पवार साहेबांचा जो अपमान केला, अपमानास्पद वक्तव्य केले, त्याची खंत आम्हाला वाटते. आम्ही तर अशा व्यासपीठावर गेलो नसतो. ते सहकार विकार नंतर आमच्यामुळे काय अडत नाही. आपल्यामुळे जग अडताय, राष्ट्र अडताय, या भूमिकेतून राजकारण्यांनी बाहेर पडलं पाहिजे. नाही, पण राऊतसाहेब, या सगळ्या पार्श्वभूमीत शरद पवारांनी त्यांचा संघर्ष हा संपवलेला आहे असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटत नाही. पण त्यांच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे, आमची पद्धत वेगळी. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे चेले आहोत. आम्ही फटे लेकिन हटे नाही या भूमिकेच्या. आम्ही सत्तेची आणि संस्थांची पर्वा करत नाही. नेशन फर्स्ट, स्टेट फर्स्ट ही भूमिका आमची जरूर आहे. पण आमच्या संस्था टिकाव्यात, आमचे कारखाने टिकावेत, कारखान्यावरची आमची माणसं टिकावीत, म्हणून आमचं राजकारण नाही आहे कधी. आमचं राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचं राजकारण आहे. जे येतील ते आमच्याबरोबर, ना त्यांच्याशिवाय. हा वीर सावरकरांचा मंत्र जो आहे तो आमचा फिरण असतात. आलात तर तुमच्या बरोबर, नाहीतर तुमच्या शिवाय. हे तुमचं विधान अत्यंत महत्वाचं आहे. आल्यात तर तुमच्या बरोबर किंवा तुमच्या शिवाय, हे अत्यंत, म्हणजे शरद पवारांशिवाय सुद्धा तुमचा संघर्ष सुरू राहील का? नाही, आम्ही संघर्ष करणारच आहोत. आमचा संघर्ष या देशामध्ये लादलेल्या हुकुमशाही विरुद्ध आहे. आमचा संघर्ष ज्यांनी आमचे पक्ष फोडले, ज्याने बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, ज्याने बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला हा महाराष्ट्र